महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीने तळोजा येथे उभारण्यात आलेल्या भारतातील पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडले। या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दरम्यान या रिसर्च सेंटरसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 लाख रुपयांची देणगी दिली होती। या उद्घाटन सोहळ्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार काउन्सिलच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। ते म्हणाले की ज्याप्रमाणे न्यायमूर्तीसाठी विशेष प्रशिक्षण अकादमी कार्यरत आहे, त्याच धर्तीवर वकिलांसाठीही अशी संस्था असावी ही काळाची गरज होती। कायद्याचे पुस्तकी शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील गुंतागुंत यामधील दरी साधण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरेल। बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेनुसार आणि तंत्रज्ञानातील क्रांतीनुसार वकिलांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे असून पिटिशन ड्राफ्टिंगमध्ये AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यातील धोक्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। हे रिसर्च सेंटर भविष्यात केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता दर्जेदार कायदेविषयक संशोधनाचे प्रमुख केंद्र बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये माननीय न्यायालयाने देखील एकदा हा सवाल विचारला होता की जजेस ट्रेनिंग अकॅडमी आहे तर ॲडव्होकेट्स ट्रेनिंग अकॅडमी का नाही, आणि त्याचं कदाचित कुठे उत्तर नव्हतं, पण ते उत्तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी दिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही अकॅडमी या ठिकाणी सुरू केली। महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही त्यांना जागा दिली होती, त्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग हा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि हे देखील खरोखर जे मी बोललो आश्चर्य आहे की वर्षभरापूर्वी माननीय गवई साहेब आणि मी कार्यक्रमाला उपस्थित होतो, गवई साहेबांच्या हस्ते आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि इतक्या कमी कालावधीमध्ये उद्घाटनाकरता आम्ही आलो आणि उद्घाटन करतानाही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची रचना, त्याच्या क्लासरूम्स असतील, ऑडिटोरियम असेल, सगळ्या गोष्टी अतिशय साजेशा अशा गोष्टी या ठिकाणी तयार करण्यात आल्या। विशेषतः हा कॉन्सेप्ट याकरता अतिशय महत्त्वाचा आहे की शेवटी आपण लिगल फ्रेटर्निटीमध्ये कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतरही कायद्याचं शिक्षण आणि एक ज्याला आपण कोर्ट क्राफ्ट म्हणू शकतो किंवा कोर्टमधली सगळी तिथली कार्यपद्धती असते, या सगळ्या गोष्टींमध्ये एक अंतर असतं किंवा प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूरच अंतर असतं। ज्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंय त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं, इतरांना तर वकिलाचं काम हे हिंदी पिक्चरमध्ये पाहतात तसंच वकील वागतात अशा पद्धतीनं अनेकांना वाटत असतं, पण त्याच्यामध्ये आणि सत्यतेत खूप फरक आहे आणि तो फरक हा योग्य पद्धतीनं समजलाही पाहिजे आणि आपल्या एकूण पद्धतीत कार्यपद्धतीत गुणवत्ता आली पाहिजे। या दृष्टीनं अशा प्रकारची अकॅडमी ही अत्यंत महत्त्वाची आहे। आज ज्यावेळेस आपण एक विस्तारित अर्थव्यवस्था म्हणून जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आलो आहोत, त्यावेळी अशा प्रकारच्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेकरता आणि अतिशय वेगानं ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा बदल होतोय त्याचा अनुरूप अशा प्रकारची सगळी जी काही आपली सिस्टीम असते ती सिस्टीम ट्रेन करणं हे अत्यंत गरजेचं असतं। आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे। अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच उपयोग करून पिटिशन ड्राफ्ट करायच्या वगैरे असा काही प्रयत्न काही लोकांनी केले, ते मात्र फॉर्च्युनेटली आमच्या न्याय व्यवस्थेने ते आणून पडले, पण त्याचा उपयोग हा आपल्याला समजला पाहिजे, तो करता आला पाहिजे। सिस्टीम्स आपल्याला जास्त प्रेडिक्टेबल कशा करता येतील, जास्त चांगल्या कशा करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होतोय, पण त्यातही डिजिटल डिवाइड असू नये अशा अनेक गोष्टी आहेत। आज आपण आपले जे काही क्रिमिनल कायदे आहेत तिन्ही कायद्यांमध्ये मोठं परिवर्तन केलं, त्या परिवर्तनानंतर
त्या बाबतीतली सगळी माहिती असलेले, त्या बाबतीतलं ट्रेनिंग असलेले अशा पद्धतीचे वकील आणि एकूण प्रॉसिक्युशन हे सगळे तयार झाले पाहिजेत. अशा सगळ्या गोष्टींकरता ट्रेनिंग हा त्याचा एक मला असं वाटतं एक त्याची मध्यवर्ती संकल्पना, एक इंटिग्रल पार्ट आहे. आणि म्हणून ही अकॅडमी एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची आहे. आणि त्यासोबत त्याला रिसर्च सेंटर देखील आपण म्हटलेलं आहे, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये गुणवत्ता आणायची असेल तर त्या ठिकाणी अनुसंधान आणि रिसर्च हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये तशा पद्धतीचा रिसर्च देखील या ठिकाणी होईल. या सोहळ्याला मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲडव्होकेट अनिल सी सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉक्टर मिलिंद साठे, गोव्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट देवीदास पांगम, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विधिज्ञांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते न्यायमूर्ती बीबी चव्हाण यांना विधी महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अमरावतीचे दिवाणी वकील ज्ञानेश्वर बावरेकर यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून तो त्यांचे पुत्र ॲडव्होकेट संजय बावरेकर यांनी स्वीकारला. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयंत जायभावे, सेंटरचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख आणि समन्वयक ॲडव्होकेट संग्राम देसाई यांच्यासह विधी क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते.